धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था कशी चालवावी याचं जर उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला थोडासा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करावा लागतो। तुम्ही जर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या राजकीय कारकिर्दीमधले काही उदाहरणं काढून बघितले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं धर्मनिरपेक्ष ही शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालवली जाते। खरं तर पंतप्रधान नावाच्या या व्यक्तीला देखील एक धर्म असतो, पण त्याने धर्माचं पालन कुठे केलं पाहिजे याची जाणीव त्याने ठेवली पाहिजे आणि जर त्याने त्याची जाणीव ठेवून राज्यकारभार केला तर या देशाचं शासन व्यवस्था धर्मनिरपेक्षपणे चालवता येऊ शकते। याची दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो। या दोन उदाहरणांच्या माध्यमातून तुमच्या लक्षामध्ये येईल की धर्मनिरपेक्ष ही शासन व्यवस्था नेमकी कशा पद्धतीने चालवली जाऊ शकते। काय झालं, एक वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांना लाल बहादूर शास्त्री यांनी कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी विनंती केली। ते म्हणाले की चला कुंभमेळा सुरू आहे, आपण जाऊन आंघोळ करून येऊया। पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाल बहादूर शास्त्री यांना तात्काळ उत्तर दिलं। ते म्हणाले की कुंभमेळा मला अतिशय प्रिय आहे, मी हिंदू धर्माला खूप मानतोही, परंतु मला सध्या कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करता येणार नाही, कारण मी एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा प्रतिनिधी आहे। जर मी कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केली तर लोक असं म्हणतील की हा हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करतो आहे। मी कुठल्याही एखाद्या धर्माचं प्रतिनिधित्व करणार नाही, तर मी राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आहे, एका देशाचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि त्याच्यामुळं मला सध्या तरी कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करता येणार नाही। आणि या उदाहरणावरून नेहरूंनी हे दाखवून दिले की आपण कशा पद्धतीची धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था चालवतो। दुसरी एक घटना पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती यांच्यामध्ये घडली होती। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथाच्या मंदिराचं उद्घाटन करायचं होतं आणि त्याचं निमंत्रण राजेंद्र प्रसाद यांना पाठवलं गेलेलं होतं। सोमनाथ मंदिराची जी काही ट्रस्टी जी काही मेंबर होते त्या मंडळींनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निमंत्रण पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्या हातून आम्हाला या मंदिराची कोनशिला बसवायची आहे आणि तुम्ही यासाठी पाहुणे म्हणून यावं अशी आमची विनंती आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तात्काळ त्यांना रिप्लायही दिला आणि त्यांनी सांगितलं की होय मी येईन आणि आपल्या मंदिराची कोनशिलाही बसवेन। परंतु ही गोष्ट जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांना कळाली त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या गोष्टीवरती नाराज झाले। ते म्हणाले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या सोमनाथाच्या मंदिराच्या उद्घाटनाला जायला नको आहे आणि म्हणून त्यांनी एक पत्र देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ते म्हणाले की तुम्ही या देशाचे राष्ट्रपती आहात, आपण एक धर्मनिरपेक्ष राज्य चालवतो आहे आणि तुम्ही जर एखाद्या मंदिराच्या उद्घाटनाला गेलात तर हे धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाईल। अर्थातच हे आपल्या संविधानाचं एक प्रकारचं उल्लंघन असू शकतं आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्पष्टपणाने सांगितलं की तुम्ही या सोमनाथाच्या मंदिराच्या कोनशिलेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं मला वाटतं। परंतु राजेंद्र प्रसाद तिथे गेले, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांना असं वाटत होतं की लोकप्रतिनिधी म्हणून जे लोक काम करतात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जे लोक निवडून येतात, शासन व्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग असतो, अशा कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू नये असं पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं आणि तसं करणं म्हणजेच धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था चालवणं असं पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं। परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर मात्र जेवढे काही पंतप्रधान आले त्या प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि म्हणून कुठे ना कुठे भारतीय संविधानामध्ये असलेल्या धर्मनिरपेक्षता या तत्वाचं उल्लंघन होत आहे का असा देखील प्रश्न भविष्यामध्ये निर्माण झाला आणि म्हणून अनेकांना असा प्रश्न पडतो की नेमकं धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था कशी असते, ती चालवायची कशी, कारण त्या व्यक्तीला देखील धर्म असतो। पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील धर्म होता, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या धर्माला थोडंसं राजकारणाच्या बाजूला ठेवलं। वैयक्तिक जीवनामध्ये भलेही ते त्यांच्या धर्माचं पालन करत असले तरी राजकीय खुर्चीवरती बसून किंवा राजकीय पदावरती बसून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कुठलेही धार्मिक निर्णय घेण्याचा निर्णय किंवा तसलं धाडस त्यांनी केलेलं नाही आहे। त्यांना माहित होतं, त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना त्याच पत्रामध्ये असंही म्हटलेलं होतं की जर समजा उद्या विरोधकांनी असा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था चालवत आहात आणि धार्मिक कार्यक्रमाला कसे काय जात आहात, त्यावेळेस माझ्याकडे याचं उत्तर असणार नाही आणि म्हणून सभागृहामध्ये आपली नाचक्की होऊ शकते आणि म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सांगितलं की आपण अशा कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नये। परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद तिथे गेले। आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की आज सातत्याने या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन होत आहे आणि हीच बाब आज समजून घेणं तितकंच गरजेचं आहे की नेमकं धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष शासन प्रणाली म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला धर्म असतोच, मग ती धर्म असणारी व्यक्ती धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कशा पद्धतीने करू शकते हे जर समजूनच घ्यायचं असेल तर तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संबंध राजकीय कारकिर्दीकडे तुम्हाला बघावं लागतं।
पंतप्रधान असताना त्यांनी जेवढे काही निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयांचा अभ्यास देखील तुम्हाला करावा लागतो. इतकंच नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणत होते की कुठल्याही धार्मिक स्थळाचा जो काही विकास आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही डेव्हलपमेंट तुम्हाला करायची आहे तर ती डेव्हलपमेंट देखील कोणत्याही शासकीय पैशामधून होऊ नये असं पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं. परंतु बरेचसे सहकारी त्यांचे धार्मिक तत्वाचं पालन करणारे होते आणि म्हणून त्यांना देखील पंडित जवाहरलाल नेहरूंच्या या गोष्टीवरती नाराजी व्यक्त करताना ते लोक आपल्याला आढळतात. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याचा कसलाही विचार केला नाही. आपलं राजकीय भवितव्य नंतर संपेल याचा देखील त्यांनी विचार केला नाही. त्यांनी फक्त याचा विचार केला की आपण एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या प्रतिनिधीने संविधानामध्ये असलेल्या धर्मनिरपेक्षतेचं उल्लंघन करू नये. आता तुम्ही म्हणाल की तत्कालीन परिस्थितीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्दच संविधानामध्ये नव्हता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं सांगितलं की संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये असेल किंवा संबंध संविधानामध्ये असेल आपण धर्मनिरपेक्षता हे जे तत्व त्याच्यामध्ये जरी त्याचा शब्द टाकलेला नसला तरी संपूर्ण संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे आणि याच धर्मनिरपेक्षतेचं पालन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या संबंध राजकीय कारकिर्दीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं.